हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? अपेक्षा करते की तुम्ही सगळे मजेतच असाल. मी जुही स्वागत करते तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये. ही आहे आजची रांगोळी. रांगोळी बघून तुम्ही समजलात असाल की आज आहे हळदी कुंकवाचा प्रोग्राम. आजचा हा व्लॉग मकर संक्रांती हळदी कुंकू स्पेशल आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. हा सण नवीन सुरुवात, सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांमध्ये हळदी कुंकू देण्याची सुंदर परंपरा आहे. हळद आरोग्य, शुद्धता आणि मंगलत्वाचे प्रतीक आहे. तसेच कुंकू हे सौभाग्य, सन्मान आणि स्त्रीत्वाचे प्रतीक आहे. सगळ्यांनी छान एकत्र येऊन गप्पा आणि आनंद शेअर करणे हाच या कार्यक्रमाचा उद्देश असतो. माझी रांगोळी पण झाली होती आणि जे डेकोरेशन करायचं होतं ते डेकोरेशन पण झालंच होतं. आउटडोअर डेकोरेशन झालं होतं. मग आम्ही इनडोअर डेकोरेशनला सुरुवात केली. डेकोरेशनसाठी आम्हाला लागणार होते पतंग. मग काय विकत आणण्यापेक्षा आम्ही विचार केला की घरीच बनवूया. घरात काही पेपर अवेलेबल होते, मग त्याला कट करून घेतलं छान आणि सिंपल वेनी पतंग बनवलेत. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा ही खूप जुनी आहे. सूर्य उत्तरायणाला जातो म्हणून आकाशात पतंग उडवून आनंद साजरा केला जातो. तुमच्याकडे मकर संक्रांतीचं सेलिब्रेशन कसं होतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझा आता हा पतंग बनवून ऑलमोस्ट रेडीच आहे. अशा प्रकारे मी अजून काही पतंग बनवून घेत आहे. मला डेकोरेशनला लागणारे सगळे पतंग मी बनवून घेतले. हे पतंग बनवायला अगदी सोपं होतं. मला काहीतरी 20 मिनटं वगैरे लागले आणि मी हे 5-6 पतंग बनवून घेतले. नंतर मी डेकोरेशनला सुरुवात केली आणि सगळं डेकोर करून घेतलं. मी अशी छान विठ्ठलाची मूर्ती ठेवली होती. मकर संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची पूजा करतात. हे आहे मी केलेलं हळदी कुंकू स्पेशल डेकोरेशन. तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. मी तिळगुळ या बॅग्समध्ये पॅक करून ठेवला होता. मी जे पतंग बनवले होते ते असे फुलांच्या माळांना लावून दिले होते. तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्लांट्स दिसत असतील. हे सगळे प्लांट्स ओरिजिनल आहे आणि इनडोअर प्लांट्स आहेत. तुम्ही बघू शकता की मी कसं डेकोरेशन केलं होतं. इथे तुम्हाला मी पूर्ण डेकोरेशन कशा प्रकारे केलेलं हे दिसेल. आणि तुम्हाला माझं हे डेकोरेशन आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. हे सगळं डेकोरेशन घरातल्या वस्तू वापरूनच केलं आहे. तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा. हे आहे मी हळदी कुंकवासाठी घेतलेलं वाण. हे मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. जर तुम्हाला हे हवं असेल तर कमेंट करा, मी याची लिंक नक्की शेअर करेल. माझं सगळं डेकोरेशन झालं होतं. त्यानंतर मी छान तयारी केली आणि नंतर पूजा करायला घेतली विठ्ठल रुक्मिणीची. हळदी कुंकू कार्यक्रमाची सुरुवात आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेने करतो. सगळ्यात पहिले मी समई लावून घेतली. हळदी कुंकू वाहिलं, अक्षता वाहिल्या
आणि तिळगुळ ठेवला. छान मनोभावाने पूजा केली आणि विठ्ठल रुक्मिणीचे आशीर्वाद घेतले. हळदी कुंकूच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. रुक्मिणी मातेचं सौभाग्य आणि विठ्ठल माऊलींची कृपा आपल्या घरात आनंद आणि शांतता आणते. पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळ्यांचं आयुष्य गोड जावं हीच देवाचरणी प्रार्थना. त्यानंतर मनवाने ही पूजा केली. तिला पण हळदी कुंकू व्हायचं होतं आणि तिळगुळ द्यायचा होता. हळदी कुंकू ही केवळ रीतच नाही तर नात्यांमधील प्रेम व्यक्त करणारा एक मार्ग आहे. हे छान डेकोरेशन होतं. त्यानंतर बाहेर रांगोळी होती. मन अगदी प्रसन्न होतं. हळदी कुंकूला माझ्या सगळे फ्रेंड्स येणार होते, सो त्यांच्यासाठी काही स्नॅक्सची अरेंजमेंट मी केली होती. आजचा हा दिवस फारच छान केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज अपलोड करेल तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स येतील. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.